आई, या घराचा सातबारा आता उदितच्या नावावर कर, कारण सध्या तोच तुझी काळजी घेत आहे ना. माझ्या मुलीचं हे वाक्य माझ्या कानावर पडताच माझं रक्त खवळू लागलं. मी स्वयंपाकघरात उभी राहून चपात्या लाटत होते. क्षणातच माझा हात थांबला. हातातलं लाटणं मी इतकं घट्ट पकडलं की बोटांच्या नसांवरची हिरवट रेषा ठळक दिसू लागली. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्या, तरी त्या अश्रूंना बाहेर पडू दिलं नाही. सगळं आतल्या आत ढकलून दिलं. तो रविवारचा दिवस होता. सकाळची वेळ. सगळं कुटुंब नाश्त्यासाठी डायनिंग टेबलाभोवती जमलं होतं आणि माझा जावाई उदित आपल्या आई विजयाताईसोबत, आपल्या आई विमलताईसोबत माझ्या घरात, माझ्याच स्वयंपाकघरात बसून माझ्या संपत्तीवर योजना आखत होता. माझं नाव वनिता, वय 55 वर्ष, पुण्यात राहते. 30 वर्ष मी एक शिक्षिका होते. 3 वर्षापूर्वी निवृत्त झाले. लोक मला पाहून म्हणतात, ही एक निराधार विधवा आहे, जिला आता आपल्या मुलीच्या सासरच्या लोकांवरच अवलंबून राहावं लागतं. पण त्यांना कुठे ठाऊक होतं, माझ्या नवऱ्याने म्हणजे सतीश रावांनी माझ्यासाठी काय काय व्यवस्था करून ठेवल्या होत्या. त्यांना हेही माहीत नव्हतं की 30 वर्ष प्रत्येक सोमवारी ते ज्या बँकेच्या खात्यात जात होते तिथे नेमकं काय जपून ठेवलेलं होतं. ही गोष्ट सांगण्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे, येणाऱ्या 6 महिन्यात माझ्या जावयाने आणि त्याच्या आईने काय काय पाहिलं, कसं त्यांचं संपूर्ण कटस्थान उघडकीस आलं, कसं ज्यांनी मला एक भोळी अशक्त म्हातारी समजलं होतं तेच लोक माझ्यासमोर गुडघे टेकायला विवश झाले, आणि कसं माझ्या नवऱ्याने आपल्या मृत्यूपूर्वीच माझ्या 4ही बाजूंनी अशी भक्कम भिंत उभी केली होती जी कोणीही पाडू शकणार नव्हतं. जर तुमच्याही आयुष्यात कधी आपल्या माणसांनी तुम्हाला फसवलं असेल, जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या कष्टाच्या पैशावर दुसऱ्यांची नजर आहे, तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. प्रेक्षक मित्रांनो, आपण ही गोष्ट सुरुवातीपासून ऐकूया. सतीशराव आणि माझं लग्न 28 वर्षापूर्वी झालं. तेव्हा मी 25 वर्षाची होते आणि सरकारी शाळेत शिकवत होते. सतीशराव पोस्ट ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करायचे. आमचं लग्न अतिशय साध्या पद्धतीने झालं. ना भव्य आयोजन, ना दिखावा, फक्त 2 कुटुंबातील मोजकी जवळचीच माणसं होती. लग्नानंतर काही दिवसातच सतीशराव मला पुण्यात घेऊन आले. रामनगरच्या कॉलनीतल्या एका छोट्याशा भाड्याच्या घरात आम्ही राहायला लागलो. 2 खोल्या, लहानसं स्वयंपाकघर आणि एक छोटीशी बाल्कनी. त्या बाल्कनीत बसून आम्ही दोघं संध्याकाळचा चहा पीत असायचो आणि दिवसभरात घडलेल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर मन मोकळ्या गप्पा मारायचो. सतीशराव अतिशय साध्या सरळ स्वभावाचे होते. ते फारसं बोलत नव्हते, पण जे काही करत ते विचारपूर्वक करायचे. त्यांची एक सवय मात्र मी कधीही विसरू शकले नाही. प्रत्येक सोमवारी ते पहाटे उठायचे, अंघोळ करून नीटनेटके तयार होऊन देवाला नमस्कार करून बँकेत जायचे. मी कधी विचारलं तर ते फक्त एवढंच म्हणायचे, थोडं काम आहे. मी त्यांना कधीच जास्त प्रश्न केले नाही, कारण मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी कधीच तो विश्वास मोडला नाही. लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाल्यावर आमच्या मुलीचा प्रीतीचा जन्म झाला. तो दिवस आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता. आजही आठवतं, हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी तिला पहिल्यांदा कुशीत घेतलं तेव्हा सतीशरावांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. ते म्हणाले, वनिता, आपण आपल्या मुलीला खूप शिकवायचं. मला कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल, पण आपल्या मुलीला उत्तम शिक्षण मिळायलाच हवं. आणि खरंच सतीशरावांनी आपलं ते वचन शब्दशः पूर्ण केलं. प्रीती शाळेत जाऊ लागली. आम्ही दोघांनी तिच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिलं. मी स्वतः तिला शिकवत होते, तर सतीशराव संध्याकाळी तिच्याबरोबर बसून गणिताचे प्रश्न सोडवायचे. त्यांना गणित विषयाची विशेष गोडी होती. हळूहळू प्रीतीचा अभ्यासात मन रमू लागलं आणि ती शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ लागली. ती 10वीत असताना आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आता स्वतःचं घर घ्यायचं. भाड्याच्या घरात राहून जवळजवळ 16 वर्ष झाली होती. सतीशरावांनी आपल्या फंडातून थोडे पैसे काढले. मीही माझ्या साठवलेल्या पैशातून काही रक्कम जोडली आणि अखेर पुण्यात रामनगर सेक्टरमध्ये आम्ही एक 3 खोल्यांचं घर खरेदी केलं. घर फार मोठं नव्हतं, पण आमच्यासाठी अगदी पुरेसं होतं. 3 खोल्या, एक स्वयंपाकघर, एक लहानसं ड्रॉइंग रूम आणि समोर छोटीशी बाग. त्या बागेत सतीशरावांनी गुलाब आणि चाफ्याची झाडं लावली होती.
प्रीतीचं शिक्षण सुरूच होतं. 12वीत तिला 97% गुण मिळाले. त्यानंतर तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन केलं. कॉलेजची फी जास्त होती, पण सतीशराव ठामपणे म्हणाले, मुलीच्या शिक्षणावर खर्च केलेला पैसा कधीच वाया जात नाही. मीही ट्युशन क्लासेस घ्यायला सुरुवात केली. शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी मुलांना शिकवायचे. त्या पैशातून आम्ही प्रीतीचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं. त्या तंगीच्या काळातसुद्धा सतीशराव प्रत्येक सोमवारी बँकेत जायचे. मुसळधार पाऊस असो किंवा कडाक्याचं ऊन असो किंवा एखादा सण, सोमवारी बँकेत जाणं त्यांनी कधीच चुकवलं नाही. मी कधी विचारायचे, एवढं कोणतं महत्त्वाचं काम असतं हो तुमचं? तेव्हा ते हसत म्हणायचे, वनिता, हे सगळं तुझ्यासाठीच आहे गं. प्रीतीचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिला एका नामांकित IT कंपनीत नोकरी मिळाली. आम्हाला अपार अभिमान वाटत होता. आमची मुलगी आता स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. त्या दिवशी सतीशराव फार आनंदी होते. त्यांनी प्रीतीला मिठीत घेतलं आणि म्हणाले, बाळा, आता तू स्वतंत्र आहेस. तुझं आयुष्य तुझ्या इच्छेनुसार जग. दिवस पुढे सरकत गेले. 2 वर्षानंतर प्रीतीनं आम्हाला सांगितलं की तिला एक मुलगा आवडतो, उदित. तो रिअल इस्टेटच्या व्यवसायात होता आणि आम्ही दोघंही थोडे अस्वस्थ झालो. पण प्रीती म्हणाली, मी उदितवर खूप प्रेम करते आणि त्याच्यासोबत मी आनंदी आहे. मुलीच्या आनंदासाठी आम्ही लग्नाला होकार दिला. उदित आणि त्याची आई विमलाबाई पहिल्यांदा आमच्या घरी आले. तेव्हाच मला काहीतरी विचित्र वाटलं. उदित गोड बोलत होता, पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. तो आमचं घर बारकाईने निरखत होता. विमलबाईही प्रत्येक गोष्टीकडे अशा नजरेनं पाहत होत्या जणू काही हिशेब लावत आहेत. त्यांनी थेट विचारलं, या घराची किती किंमत आहे? किंवा खरेदी केलं? आणि घर कोणाच्या नावावर आहे? हे प्रश्न ऐकून मला अस्वस्थ वाटलं. पण सतीशराव शांतपणे सगळ्यांची उत्तरं देत होते. हे घर आम्हा दोघांच्या नावावर आहे, ते ठामपणे म्हणाले. प्रीती आणि उदितचं लग्न अतिशय साध्या पद्धतीने झालं. प्रीतीचं कोर्ट मॅरेज करण्याची इच्छा होती आणि तसंच त्यांनी केलं. लग्नानंतर दोघंही भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला लागले, आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर. सुरुवातीचे काही महिने सगळं सुरळीत चाललं होतं. प्रीती आनंदी दिसत होती, पण अचानकच सगळं बदलू लागलं आणि तो बदल फार भयानक वाटत होता. तो बुधवारचा दिवस होता, जानेवारी महिना, कडाक्याची थंडी. सतीशराव दूध आणण्यासाठी आपल्या स्कूटरवरून बाहेर गेले होते. घड्याळात रात्रीचे 8 वाजले असावेत. मी स्वयंपाकघरात भांडी घासत होते. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा जोरजोरात वाजवू लागलं. मी साडीच्या पदराला हात पुसून दरवाजा उघडला. समोर शेजारचे पाटील काका उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती. श्वास घाईघाईनं चालू होता. थरथर त्या आवाजात ते म्हणाले, वनिता, बाळा, पटकन हॉस्पिटलमध्ये चल. सतीशरावांचा अपघात झाला आहे. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले. शब्द काही फुटत नव्हते. क्षणाचाही विलंब न करता मी पर्स उचलली, घराला कुलूप लावलं आणि धावत जाऊन पाटील काकांच्या गाडीत बसले. संपूर्ण रस्ताभर माझं काळीज मोठमोठ्याने धडधडत होतं. मनात एक विचार, सतीशरावांना काही झालं नसेल ना? ते ठीक तर असतील ना? कदाचित थोडंसं जखमी झाले असतील. पण हॉस्पिटलमध्ये पोचताच डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून माझं अख्खं जगच कोसळून पडलं. डॉक्टर म्हणाले, आम्हाला माफ करा, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. वेगाने येणाऱ्या त्या एका ट्रकने त्यांच्या स्कूटरला जोराची धडक दिली. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर काय झालं याची मला काहीच आठवण नाही. माझ्या लक्षात एवढंच आहे की मी सतीशरावांच्या मृतदेहाजवळ बसून रडत होते. तोंडातून आवाज निघत नव्हता. प्रीती आली, तीही रडू लागली. उदित आणि त्याची आईसुद्धा आले. पुढचे 2 दिवस मी अक्षरशः भानावर नव्हते. अंत्यसंस्कार झाले. पाहुणे आले आणि गेले. सगळेच मला धीर देत होते, पण माझ्या मनाला ठाऊक होतं आता काहीच पूर्वीसारखं राहणार नाही. सतीशराव गेल्यावर मला वाटू लागलं की मी पूर्णपणे एकटी झाली आहे. 30 वर्षाची सोबत एका क्षणात संपली होती. मला कधीच वाटलं नव्हतं की सतीशराव माझ्या आधी निघून जातील. आम्ही दोघांनी मिळून कितीतरी स्वप्न पाहिली होती. रिटायरमेंटनंतर तीर्थयात्रेला जायचं होतं, पर्वत चढायचे होते, पण सगळंच अर्धवट राहिलं. सुरुवातीचे काही महिने फारच कठीण गेले. मी घरी एकटीच राहत होते. प्रीती कधीकधी भेटायला यायची, पण उदित तिला जास्त वेळ थांबू देत नव्हता. विमलाताईसुद्धा.
कधीमधी यायच्या आणि म्हणायच्या, वनिताताई तुम्ही एकट्या किती दिवस राहणार? प्रीतीजवळ राहायला या. पण मला माझ्याच घरात राहायचं होतं. हे घर सतीश रावांच्या आणि माझ्या घामाच्या कष्टाचं घर होतं. सतीशराव गेल्यानंतर साधारण महिन्याभराने पोस्ट ऑफिसमधून मला फोन आला. ते म्हणाले, सतीशरावांचे फंड आणि विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. जवळपास 15 लाख रुपये होते. मी ते पैसे माझ्या बँक खात्यात जमा केले आणि ठरवलं या पैशांची FD करायची. तो माझ्या पतीचा पैसा होता. सुरक्षित ठेवणं माझं कर्तव्य होतं. पण त्यानंतर असं काही घडलं ज्यामुळे माझे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. उदित आणि कमलाबाईंची खरी नियत मला कळून चुकली. सतीशरावांच्या मृत्यूनंतर साधारण 2 महिन्यांनी एका रविवारी सकाळी उदित आणि कमलाबाई तसेच प्रीती आमच्या घरी आले. मी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होते. कांदे पोहे प्रीतीला फार आवडायचे. मनात विचार आला, माझी मुलगी आली आहे, तिच्यासाठी काहीतरी छान करावं. आम्ही सगळे ड्रॉइंग रूममध्ये बसलो. मी चहा आणि पोह्यांच्या प्लेट दिल्या. उदितने फार प्रेमाने पोहे खाल्ले आणि मग म्हणाला, आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. मी म्हणाले, हो बाळा बोला. तो म्हणाला, आई तुम्ही एकट्या आहात. एवढ्या मोठ्या घरात एकटं राहणं तुमच्यासाठी अवघड आहे. तुम्ही आमच्याबरोबर राहायला या. आम्ही तुमची काळजी घेऊ. मला खरंच वाटलं की त्याला माझी काळजी आहे. मी म्हणाले, बाळा ही तर खूप चांगली गोष्ट आहे, पण मला माझ्याच घरात जास्त आराम वाटतो. ह्या घरात माझ्या सगळ्या आठवणी आहेत. तेवढ्यात कमलाताई म्हणाल्या, ताई हे बरोबर नाही. एकट्या वृद्ध महिलेने एवढ्या मोठ्या घरात राहणं धोक्याचं आहे. उद्या काही कमी जास्ती झालं तर? मी हसत म्हणाले, काही होणार नाही. मी अगदी ठणठणीत आहे. तेव्हाच उदित म्हणाला, आई अजून एक गोष्ट आहे. हे घर फार मोठं आहे. तुम्ही आमच्याबरोबर राहायला आलात तर हे घर भाड्याने देता येईल. चांगलं भाडं येईल. तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. माझं डोकं सुन्न झालं. भाड्याने? माझं घर भाड्याने? मी ठामपणे म्हणाले, नाही उदित, मला माझं घर भाड्याने द्यायचं नाही. उदितचा आवाज थोडा कडक झाला. तो म्हणाला, आई तुमच्या लक्षात येत नाही का? तुम्ही आता वृद्ध झाला आहात. एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी तुमच्यासाठी कठीण आहे. तुम्हाला कोणाची तरी मदत लागेल. आणि तसंही हे घर आता प्रीतीचंही आहे ना. तुमच्या आणि बाबांच्या नंतर हे घर तिलाच मिळणार आहे. हे शब्द ऐकताच माझ्या अंगातलं रक्त सळसळून उठलं. मी ठाम आवाजात म्हणाले, उदित बाळा, हे घर माझ्या आणि सतीशरावांच्या कष्टाचं आहे. आम्ही ते खूप मेहनतीने उभं केलं. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर माझंच राहणार. आणि हो, प्रीती माझी मुलगी आहे. जे काही माझं आहे ते सगळं तिचंच आहे. पण अजून मी जिवंत आहे. तेवढ्यात विमलाताई म्हणाल्या, आहो ताई, आम्ही तर फक्त तुमच्या भल्याचाच विचार करत होतो. आजकालच्या काळात कुणावरही सहज विश्वास ठेवता येत नाही. तुमच्याकडे जो काही पैसा आहे, जी काही संपत्ती आहे ती सगळी सुरक्षित ठेवणं फार गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्यातली काळजी मला वरवरची वाटली. माझ्या लक्षात आलं, या दोघांची नियत सरळ नाही. मी शांत आवाजात म्हणाले, माझ्याकडे जे काही आहे ते पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्ही दोघंही काळजी करू नका. संपूर्ण वेळ प्रीती शांत बसून होती. तिने एकही शब्द तोंडातून काढला नाही. फक्त मान खाली घालून बसली होती. ते लोक निघून गेले. पण माझ्या मनात एक अस्वस्थतेची ठिणगी पेटून उठली. काहीतरी गडबड नक्कीच आहे अशी तीव्र जाणीव झाली आणि माझा अंदाज अगदी बरोबर ठरला. पुढील काही आठवड्यात जे काही घडलं त्यामुळे माझे डोळे पूर्णपणे उघडले. 4 आठवड्यानंतर एका शुक्रवारच्या संध्याकाळी मी जेव्हा झाडांना पाणी देत होते तेवढ्यात गेटजवळ एक माणूस येऊन उभा राहिला. सूट बूट घातलेला होता. नमस्कार मॅडम, मी सुजय, प्रॉपर्टी कन्सल्टंट. उदित सरांनी मला पाठवलं आहे. मी विचारलं, कशासाठी? तो म्हणाला, उदित सरांनी सांगितलं आहे की तुम्हाला तुमचं हे घर विकायचं आहे. मी प्रॉपर्टीची व्हॅल्यू करायला आलो होतो. हे ऐकताच माझं डोकंच फिरलं. माझं घर विकायचं आहे? मी कधी म्हणाले? मी ठामपणे विचारलं. हा कुठला तरी गैरसमज झाला आहे. मला माझं घर विकायचं नाही. तो माणूस माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तो म्हणाला, पण मॅडम उदित सर म्हणाले होते. मी मध्येच थांबवत म्हणाले, तुमच्या उदित सरांनी तुम्हाला काय सांगितलं मला माहीत नाही, पण मला माझं घर विकायचं नाही. तो निघून गेला. मी घरात आले आणि सरळ प्रीतीला फोन केला. मी विचारलं, हे सगळं काय चाललं आहे प्रीती? उदितने प्रॉपर्टी एजंटला का पाठवलं?
प्रीतीने अडखळत उत्तर दिलं, आई, उदितला फक्त तुझी मदत करायची आहे. त्यांना वाटलं कदाचित तुला एखादं छोटंसं घर घ्यायचं असेल. मी ठामपणे म्हणाले, प्रीती, मी लहान मुलगी नाही. जेव्हा मला माझं घर विकायचं असेल ना, तेव्हा मी स्वतः तो निर्णय घेईन. कोणालाही मध्ये पडायची गरज नाही. प्रीती गप्प झाली. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी खोलीत बसून सतीश रावांचा फोटो पाहत राहिले. कपाटात त्यांच्या जुन्या वस्तू जशाच्या तशा ठेवलेल्या होत्या. मी कपाट उघडलं. त्यांचे कपडे, त्यांची पुस्तकं, त्यांची कागदपत्र सगळं तसंच होतं, जसं त्यांनी स्वतः नीट जपून ठेवलं होतं. मी जुना फोटो अल्बम काढला. लग्नाचे फोटो, प्रीतीच्या बालपणाचे क्षण, आमच्या घराचा पहिला फोटो. प्रत्येक फोटो सतीशराव हसत होते आणि प्रत्येक फोटोत मला एकच गोष्ट जाणवली, त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी अपार प्रेम होतं. मला आठवलं ते नेहमी म्हणायचे, वनिता, मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. मी असो वा नसो, तू नेहमी सुरक्षित राहशील. आणि त्या रात्री माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला, सतीशराव दर सोमवारी बँकेत का जात होते? 30 वर्ष, इतक्या वर्षात दर आठवड्याला असं कोणतं महत्त्वाचं काम असेल? तेव्हाच मी ठरवलं मी त्या बँकेत जाणार. ते तिथे का जात होते हे मला समजून घ्यायचं होतं. मला उत्तर हवं होतं, पण त्याआधीच असं काहीतरी घडलं ज्यामुळे माझी चिंता अजूनच वाढली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्टमॅन घरी आला. त्याने मला एक लिफाफा दिला. मी तो उघडला आणि पाहिलं. ती कोर्टाची नोटीस होती. मी वाचायला सुरुवात केली. नोटीसमध्ये लिहिलेलं होतं की रामनगर सेक्टर क्रमांक 9 येथील घराच्या रजिस्टरमध्ये काहीतरी गडबड आहे. कोणीतरी अर्ज दाखल केला होता. घराच्या नोंदणीत नाव बदलणं आवश्यक आहे असा दावा करण्यात आला. माझे दोन्ही हात थरथरू लागले. कोणी केस केली आहे? मी खाली पाहिलं. नाव लिहिलेलं होतं उदित, माझा जावई, माझ्या मुलीचा नवरा. त्याने माझ्या विरुद्ध कोर्टात केस दाखल केली. क्षणभर मला इतका राग आला की फोन उचलून प्रीतीला लगेच कॉल करावा असं वाटलं. पण मी स्वतःला थांबवलं. मनाशी ठरवलं, नको, आधी सगळं नीट समजून घ्यायचं आहे. सतीशरावांनी माझ्यासाठी नेमकी कोणती व्यवस्था करून ठेवली आहे हे आधी जाणून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. मी तयार झाले, बॅग हातात घेतली आणि त्या बँकेच्या दिशेने निघाले. मी बँकेत पोहोचले. काउंटरवर एक व्यक्ती बसलेली होती. मी म्हणाले, मला मॅनेजर साहेबांना भेटायचं आहे. त्यांनी नाव विचारलं. मी शांतपणे म्हणाले, वनिता. तो व्यक्ती लगेच उठून उभा राहिला आणि थेट मॅनेजरच्या कॅबिनकडे गेला. काही क्षणांनी परत येत म्हणाला, मॅनेजर साहेबांनी तुम्हाला आत बोलावलं आहे. मी कॅबिनमध्ये गेले. मॅनेजर अंदाजे 60 वयाचे होते. केस पूर्णपणे पांढरे झालेले, डोळ्यांवर चष्मा, अंगावर नीटचा सूट. मला पाहताच ते हसले. असं हसले जणू मला आधीपासूनच ओळखत होते. ते म्हणाले, नमस्कार वनिताताई, मी श्रीकांत पाटील. मी तुमचीच वाट पाहत होतो. माझी वाट पाहत होता? मी चकित झाले. मी विचारलं, तुम्ही माझी वाट का पाहत होतात? ते गंभीर होत म्हणाले, सतीशरावांनी मला आधीच सांगितलं होतं. ते म्हणाले होते, जर मला काही झालं तर वनिता नक्की इथे येईल. कदाचित काही महिन्यांनी, कदाचित काही वर्षांनी, पण ती येईल. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. सतीशरावांना माहीत होतं? त्यांना सगळं माहीत होतं की मी इथे येणार आहे. श्रीकांत साहेब म्हणाले, बसा मॅडम, मी तुम्हाला सगळं सांगतो. सतीशरावांनी तुमच्यासाठी काय व्यवस्था करून ठेवली आहे. माझं काळीज जोरजोरात धडकत होतं. श्रीकांत साहेबांनी टेबलावरच्या ड्रॉवरमधून काही फाईल्स काढल्या. ते म्हणाले, वनिता मॅडम, सतीशराव गेली 30 वर्ष दर आठवड्याला ह्या बँकेत येत होते. न चुकता आपल्या प्रत्येक पगारातून एक ठराविक रक्कम ते इथे जमा करायचे. हळूहळू आणि सातत्याने. त्यांनी पहिली फाईल उघडली. त्यात FDचे कागद होते. ते म्हणाले, हे पहा, तुमच्या नावावर 5 FD केल्या आहेत. प्रत्येक FDमध्ये 5 ते 10 लाख रुपये आहेत. एकूण रक्कम 70 लाख रुपये. माझ्या तोंडातून शब्दच फुटेनात. 70 लाख? मला काहीच माहीत नव्हतं. श्रीकांत साहेबांनी दुसरी फाईल उघडली. ते पुढे म्हणाले, हे इन्व्हेस्टमेंट अकाउंट, म्युच्युअल फंड, शेअर्स. गेली 30 वर्ष ते छोट्या छोट्या रकमा गुंतवत गेले. आज त्याची किंमत 60 लाखांपेक्षा जास्त आहे. माझं डोकं गरगरू लागलं. आणखी 60 लाख? तिसरी फाईल उघडली. LICच्या एकूण 5 पॉलिसी आहेत. सगळ्यात तुमच्या नावावर. मॅच्युरिटी रक्कम 50 लाख रुपये. मग त्यांनी चौथी फाईल उघडली.
गोल्ड बॉन्ड्स 20 लाख रुपये. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी काहीच बोलू शकले नाही. श्रीकांत साहेब म्हणाले, वनिताताई, सतीश रावांनी एकूण मिळून 2,60,00,000 रुपयांची संपत्ती तुमच्या नावावर उभी केली आहे. सगळं फक्त तुमच्या नावावर. एकही जॉईंट अकाउंट नाही. सगळं काही वनिता या एकाच नावावर. मी तिथेच खुर्चीवर बसून रडू लागले. 30 वर्ष सतीश रावांनी गपचूप माझ्यासाठी हे सगळं केलं, मला कधीच काही न सांगता. कारण त्यांना माहीत होतं त्यांना काही झालं तर मला पैशांची गरज भासणार आहे. त्यांना माहीत होतं हे जग कसं आहे आणि त्यांना हेही माहीत होतं की शेवटी मला एकटीने उभं राहावं लागेल. श्रीकांत साहेबांनी मला पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाले, हेही बघा. ते आणखी एक लिफाफा काढतात. त्या लिफाफ्यात एक चिठ्ठी होती. सतीश रावांच्या हस्ताक्षरात मी ती चिठ्ठी उघडली. त्यात लिहिलं होतं, माझी प्रिय वनिता, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी तुझ्याबरोबर नाही. मला माफ कर. मी तुला एकटीला सोडून गेलो, पण तुला असुरक्षित ठेवलेलं नाही. 30 वर्ष दर सोमवारी मी बँकेत जात होतो. तू कधी प्रश्न विचारला नाहीस, कधी शंका घेतली नाहीस. तुझा विश्वासच माझ्यासाठी सगळं काही होतं. मी प्रत्येक आठवड्याला तुझ्या भविष्यासाठी काही ना काही बाजूला ठेवत गेलो. हा माझ्या प्रेमाचा पुरावा आहे. वनिता, हा सगळा पैसा तुझाच आहे, फक्त तुझा. प्रीतीची काळजी घे, पण कधीही कोणालाही तुझ्या संपत्तीवर ताबा घेऊ देऊ नकोस. हे तुझं कष्ट आहे, माझं कष्ट आहे. घराचे रजिस्टर पेपर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आहेत. तेही फक्त तुझ्याच नावावर आहेत. 2 वर्षापूर्वी मी माझं नाव काढून टाकलं. घर फक्त तुझं आहे. मी एका वकिलाशी बोलून ठेवलं आहे. जर कधी कोणी तुझ्या संपत्तीवर वाईट नजर टाकली तर श्रीकांत साहेबांकडे त्या वकिलाचा नंबर आहे. ते तुझी मदत करतील. मला माहीत आहे तू खंबीर आहेस. आजवर प्रत्येक संकटाला तू सामोरी गेली आहेस. पुढेही जाशील. माझ्यावर विश्वास ठेव. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. तुझा सतीश. मी ते पत्र वाचत होते आणि वाचत वाचत हुंदकेही देत होते. सतीश रावांनी सगळा विचार करून ठेवला होता. सगळा काही. त्यांना माहीत होतं मला काय हवं आहे. त्यांना माहीत होतं मला कसं सुरक्षित ठेवायचं आहे. श्रीकांत साहेब म्हणाले, वनिताताई, सतीश राव खूप दूरदर्शी विचारांचे होते. त्यांनी तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीची व्यवस्था करून ठेवली आहे. आता तुम्ही निश्चिंत राहा. मी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाले, श्रीकांत साहेब, मी तुमची मनापासून आभारी आहे. तुम्ही सतीश रावांना खूप मदत केलीत. ते शांतपणे म्हणाले, हे माझं कर्तव्य होतं. आणि वनिताताई, अजून एक गोष्ट. सतीश रावांनी मला एका वकिलांचा नंबर दिला आहे. कधी तुम्हाला कायदेशीर मदत लागली तर हा नंबर वापरा. असं म्हणत त्यांनी मला एक कार्ड दिलं. त्यावर लिहिलं होतं, अधिवक्ता मिहीर आपटे, कौटुंबिक व मालमत्ता कायदे. मी ते कार्ड पर्समध्ये ठेवलं आणि बँकेतून बाहेर निघाले. त्या क्षणी माझी पावलं इतकीच हलकी झाली होती, माझी मान नकळत उंचावली होती. आता मला स्पष्टपणे कळलं होतं सतीश रावांनी माझ्यासाठी काय केलं आहे. त्यांनी मला एकटीला सोडलेलंच नव्हतं. त्यांनी मला भक्कम बनवलं होतं. घरी पोहोचल्यावर मी चहा बनवला, हातात कप घेतला आणि माझ्या खोलीत जाऊन बसले. विचारांचा गराडा मनात दाटून आला होता. उदितने माझ्या विरुद्ध केस केली आहे. तो समजतोय की मी एक निराधार विधवा आहे, जिला सहज घाबरवता येईल. पण आता परिस्थिती बदलली होती. माझ्याजवळ ताकद होती. माझ्याजवळ साधनं होती. माझ्याजवळ सतीश रावांनी दिलेली सुरक्षितता होती. मी मनाशी ठाम निर्णय घेतला. आता मी गप्प बसणार नाही. आता मी लढणार आणि ठामपणे उभी राहणार. दुसऱ्याच दिवशी मी अधिवक्ता मिहीर आपटे यांना फोन केला. मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. उदयने दाखल केलेली केस, त्याने पाठवलेला प्रॉपर्टी एजंट आणि सगळं काही. मिहीर म्हणाले, वनिताताई, तुम्ही अगदी योग्य वेळी फोन केला आहे. या केसला काहीच अर्थ नाही. घर पूर्णपणे तुमच्या नावावर आहे. रजिस्टरमध्ये कुठलीही गडबड नाही. मी याचं उत्तर तयार करतो. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, आणखी एक गोष्ट आहे. मी उदित यांचा संपूर्ण बॅकग्राऊंड तपासतो. जर तो फसवणूक करत असेल तर अजून बऱ्याच गोष्टी समोर येतील. मी म्हणाले, ठीक आहे. 2 आठवड्यांनी मिहीरनी मला ऑफिसमध्ये बोलावलं. मी गेले तेव्हा मला पाहताच ते म्हणाले, वनिताताई, खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यांनी काही कागद माझ्यासमोर ठेवले. ते म्हणाले, उदित याच्या रिअल इस्टेट कंपनीवर प्रचंड कर्ज आहे. त्याच्यावर 30 लाखाचं कर्ज आहे. 3 लोकांकडून पैसे उधार घेतले आहेत आणि अजून परत केलेले नाहीत.
त्याच्यावर फसवणुकीच्या 2 केसेस सुरू आहेत. माझे डोळे विस्पारले. उदितवर 30 लाखांचं कर्ज आणि प्रीतीला याची कल्पनाही नसेल. मिहीर पुढचे कागद दाखवत म्हणाले, आणि हे बघा, तुमच्या सह्या खोट्या केल्या आहेत. कोर्टाने पाठवलेल्या नोटिशीत जे कागद जोडले आहेत त्यावर तुमच्या बनावटी सह्या आहेत. ते ठामपणे म्हणाले, हा पूर्ण आखलेला कट आहे आणि हा कट म्हणजे सरळ सरळ केलेला एक गुन्हेगारी अपराध आहे. ते पुढे म्हणाले, वनिताताई, तुम्हाला वाटत असेल तर आपण ताबडतोब पोलीस तक्रार करू शकतो. उदितला अटकही होऊ शकते. मी क्षणभर विचार केला आणि म्हणाले, नको, आत्ता नको. पहिल्यांदा मला त्याचा सामना करायचा आहे. सत्य प्रीतीसमोर यायला हवं. तिचे डोळे उघडायला हवेत. तिला कळायला हवं तिने नेमकं कोणाशी लग्न केलं आहे. मिहीर म्हणाले, जसं तुम्हाला हवं आहे तसं करूया. पण वनिताताई, जरा सावध राहा. अशी माणसं काहीही करू शकतात. मी फक्त मान डोलावली आणि घरी परत आले. त्या रात्री मला झोपच आली नाही. डोळे मिटले तरी मन जागच होतं. मी सतत विचार करत होते, उदितला त्याची लायकी कशी दाखवायची आणि सत्य कशा पद्धतीने उघड करायचं. पुढल्या रविवारी पुन्हा उदित, कमलाताई आणि प्रीती माझ्या घरी आले. यावेळी उदितचा आवाज अधिकच कठोर होता. नाश्ता झाल्यानंतर तो म्हणाला, आई, मी तुमच्या घराची किंमत काढली आहे. या घराची किंमत जवळपास 1,20,00,000 रुपये आहे. जर आपण हे विकून एखादा छोटा फ्लॅट घेतला तर उरलेल्या पैशातून प्रीतीचं भविष्य सुरक्षित करता येईल. मी शांत आवाजात म्हणाले, उदित, बाळा, हे घर विकलं जाणार नाही. मी याच घरात राहणार आहे. तेव्हा विमलाताई म्हणाल्या, ताई, तुम्ही खूपच हट्टी आहात. आम्ही तुमच्या भल्यासाठी बोलतोय. म्हातारपणात तुम्हाला आमची गरज लागेल. तुम्ही एकट्या राहू शकत नाही. मी ठामपणे म्हणाले, मी एकटी आहे, पण असहाय्य नाही. एक लक्षात ठेवा. उदितचा आवाज अचानक चढला. तो म्हणाला, आई, तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाही? हे घर प्रीतीचं सुद्धा आहे आणि मी तिचा नवरा आहे. त्यामुळे या घरावर माझाही अधिकार आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, उदित, या घरावर तुमचा कोणताही अधिकार नाही. हे घर फक्त माझं आहे. रजिस्टरमध्ये फक्त माझं नाव आहे. वनिता, तो चिडून म्हणाला, पण हे घर बाबांच्या नावावरही होतं ना? मी शांतपणे उत्तर दिलं, नाही. सतीश रावांनी 2 वर्षापूर्वी त्यांचं नाव कमी केलं होतं. आता हे घर पूर्णपणे माझं आहे. उदितचा चेहरा लाल बुंद झाला. तो ओरडत म्हणाला, तुम्हाला कसं माहीत? तुम्ही कधी रजिस्टर पाहिलंच नाही? मी हसत म्हणाले, मी पाहिलं आहे. ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं होतं. मी स्वतः बँकेत जाऊन पाहिलं. तेव्हा विमलाताई म्हणाल्या, मग काय झालं? तुमच्या मुलीचा अधिकार आहेच ना? तुमच्यानंतर हे सगळं तिचंच होणार आहे ना? तर आत्ताच का देत नाही? मी ठामपणे म्हणाले, जेव्हा मी मरणार तेव्हा. अजून मी जिवंत आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत हे घर माझंच राहणार. उदित उठून उभा राहिला. रागाने म्हणाला, आई, तुम्ही फार स्वार्थी आहात. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता, तुमचा मुलीचा नाही. तेव्हा मीही उभी राहिले आणि म्हणाले, मी माझ्या मुलीबद्दल खूप विचार करते. म्हणूनच मला वाटतं तिच्या कष्टाच्या पैशांवर दुसऱ्या कोणाचाही ताबा नसावा. उदित रागाने निघून गेला. विमलाताई त्याच्या पाठोपाठ गेल्या. प्रीती मात्र मागेच उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. मी विचारलं, प्रीती बाळा, तू ठीक आहेस ना? ती म्हणाली, आई, मला माहीत नव्हतं उदित असा आहे. मला माफ कर. मी म्हणाले, बाळा, अजूनही उशीर झालेला नाही. अजूनही तू योग्य निर्णय घेऊ शकतेस. ती काहीच बोलली नाही. गपचूप निघून गेली. त्या दिवसानंतर 2 आठवडे कोणी आलं नाही. मी प्रीतीला अनेकदा फोन केला. तिने उचलला नाही. मला काळजी वाटू लागली आणि एका रात्री 10 वाजता कोणीतरी माझ्या घराचा दरवाजा ठोठावला. मी दरवाजा उघडला तर समोर प्रीती उभी होती. तिच्या चेहऱ्यावर मारल्याचे व्रण होते. ओठातून रक्त वाहत होतं. साडी फाटली होती. माझं काळीज जोरजोरात धडकू लागलं. मी थरथरत विचारलं, प्रीती, हे सगळं काय आहे? ती आत आली आणि माझ्या पायांवर कोसळून रडू लागली. रडतच म्हणाली, आई, मला माफ कर. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मला माफ कर. मी तिला उठवलं, सोफ्यावर बसवलं आणि स्वयंपाकघरातून बर्फाचं पाणी घेऊन आले. रुमालाने हलक्या हाताने तिचा चेहरा पुसत विचारलं, तुझ्यावर कोणी हात उचलला? ती रडत म्हणाली, उदितने. आज तो दारू पिलेला होता. तो मला धमकी देत होता. तुझ्या आईला समजाव आणि घर आपल्या नावावर करायला सांग. मी ओरडून म्हणाले, आई बरोबर बोलते, पण त्याने माझ्यावर हात उचलला. माझ्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझं रक्त सळसळू लागलं. मी विचारलं, आणि तुझ्या सासूबाई?
प्रीती म्हणाली. त्या तिथेच होत्या, काही बोलल्या नाही, फक्त उभं राहून सगळं बघत होत्या. मी ठामपणे म्हणाले, प्रीती आता खूप झालं, आजपासून तू इथेच माझ्याबरोबर राहणार. ती घाबरून म्हणाली, पण आई. मी तिचा शब्दच तोडला. पण काही नाही, ज्या माणसाने तुझ्यावर हात उचलला आहे अशा माणसाबरोबर तुला एक क्षणही राहायची गरज नाही. त्या रात्री प्रीती माझ्याच घरी थांबली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी वकिलांना फोन केला. मी त्यांना सगळं सांगितलं. ते शांतपणे ऐकत राहिले आणि मग म्हणाले, वनिताताई, आता वेळ आली आहे. आता आपल्याला ॲक्शन घ्यायलाच हवी. प्रीतीच्या वतीने उदितला घटस्फोटाची नोटीस पाठवावी लागेल आणि त्याच्या विरुद्ध घरेलू हिंसाचाही केस दाखल करावा लागेल. मी ठामपणे म्हणाले, जे करायचं आहे ते करा, पण आता मी माझ्या मुलीला त्या माणसाजवळ कधीच पाठवणार नाही. तेव्हा वकील म्हणाले, आणखी एक गोष्ट, आता वेळ आली आहे की उदितला त्याची लायकी दाखवावी. दुसऱ्या दिवशी मी उदित आणि विमलाताईंना घरी बोलावलं. ही सगळी माझी योजना होती. मला हवं होतं की ते दोघंही माझ्या समोर बसावेत आणि मी त्यांच्या कारस्थानाचा एक एक पदर उघड करावा. ती रविवारची दुपार होती. उदित आणि विमलाताई आल्या. दोघांच्याही चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. उदित थेट विचारू लागला, प्रीती कुठे आहे? तिला घरी यायचं नाही का? मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, प्रीती इथेच राहणार आहे, तुझ्याबरोबर नाही. तेव्हा विमलाताई संतापून म्हणाल्या, हे ठरवणाऱ्या तुम्ही कोण? प्रीती उदितची बायको आहे. मी म्हणाले, आधी तुम्ही दोघं बसा, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. ते दोघंही सोफ्यावर बसले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आता गोंधळात बदलला होता. मी माझ्या बॅगेतून काही कागद काढले आणि म्हणाले, उदित, तुला वाटतं ना की मी एक मूर्ख असहाय्य विधवा म्हातारी आहे? तुला वाटतं तू मला घाबरवू शकतोस, माझी संपत्ती हडप करू शकतोस, पण तू फार मोठी चूक करत होतास. मी पहिला कागद त्याच्या समोर ठेवला. हे बघ, हे माझ्या घराचे रजिस्टरचे कागद आहेत, फक्त माझ्या नावावर. या घरावर तुझा कोणताही अधिकार नाही. उदितचा चेहरा पांढरा पडला. मी दुसरा कागद पुढे सरकावला. हे बघ, माझ्या बँक अकाउंटचे स्टेटमेंट, फिक्स्ड डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, एकूण 2,60,00,000 रुपये, सगळं माझ्या नावावर. माझा नवरा सतीश 30 वर्ष माझ्यासाठी बचत करत होते आणि तुला वाटत होतं मी एक असहाय्य विधवा आहे. विमलाताईच्या तोंडातून शब्दच फुटेना. मी तिसरा कागद समोर ठेवला आणि हे बघ, तुझ्या कर्जाचं पूर्ण डिटेल, 30,00,000 रुपये, 3 लोकांकडून घेतलेले आणि अजूनही न फेडलेले, 2 फसवणुकीचे गुन्हे, तुझी कंपनी पूर्णपणे बुडालेली आहे आणि अशा अवस्थेत तू माझ्या संपत्तीवर डोळा ठेवून होतास. उदित ताडकन उभा राहिला. हे सगळं खोटं आहे. तू ही माहिती कुठून आणलीस? मी शांतपणे म्हणाले, खाली बस, अजून माझं संपलेलं नाही. नाईलाजाने तो परत सोफ्यावर बसला. मी चौथा कागद त्याच्यासमोर ठेवला आणि हे बघ, खोट्या सया, माझ्या नावाने बनावटी कागद, कोर्टात खोटे दस्तावेज सादर केलेस. हा सगळा माझ्या विरुद्ध कट आहे. हा गुन्हा आहे, क्रिमिनल अपराध आहे. मी 5वा कागद पुढे केला आणि हे बघ, डोमेस्टिक व्हायलन्सची केस. प्रीतीने तुझ्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तू तिच्यावर हात उचललास. हे सगळं घरेलू अत्याचारात मोडतं. उदितचा चेहरा घामाघूम झाला. माझं ऐकून घ्या, तो कातरपणे म्हणाला. मी ठामपणे उत्तर दिलं, नाही, आता तू ऐकून घे. मी पुढे म्हणाले, 30 वर्ष मी एका शाळेत शिक्षिका होते. हजारो मुलांना शिकवलं आहे. आयुष्यभर कष्ट केले. माझ्या नवऱ्यानेही कष्ट केले. आम्ही आमच्या मुलीला सर्वोत्तम शिक्षण दिलं. आणि तू एक निकम्मा, कर्जबाजारी, हिंसक प्रवृत्तीचा माणूस आहेस. तुला वाटलं तू आमच्या कष्टाच्या पैशांवर ताबा मिळवशील, पण तू चुकीचा होतास. विमलाताई घाबरून म्हणाल्या, जरा आमचं ऐकून तरी घ्या. मी त्यांच्याकडे पाहून म्हणाले, शांत बसा, तुमच्याशी नंतर बोलेन. मी उदितकडे पाहिलं आणि म्हणाले, आता मी तुला 2 पर्याय देते. पहिला, शांतपणे घटस्फोटाच्या कागदांवर सही कर. प्रीतीला कधीही त्रास देऊ नकोस आणि आपल्या आयुष्यात पुढे निघून जा. दुसरा, मी पोलिसात तुझ्या विरुद्ध फसवणूक आणि डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस दाखल करीन. तुझी उरलेली रिअल इस्टेट कंपनी बंद पडेल आणि तुझं नाव संपूर्ण पुण्यात बदनाम होईल. उदितचे हात थरथरत होते. तो कापऱ्या आवाजात म्हणाला, मला थोडा वेळ द्या. मी ठामपणे म्हणाले, तुला 1 आठवडा देत आहे. घटस्फोटाच्या कागदांवर सही कर आणि प्रीतीपासून कायमचा दूर राहा. आणि जर पुन्हा कधी या घराकडे वाकडी नजर टाकलीस तर थेट पोलीस ठाण्यात तुझ्या विरुद्ध तक्रार दाखल करीन. तेव्हा विमलाताई संतापून म्हणाल्या,
तुम्ही असं करू शकत नाही. मी शांत पण कठोर स्वरात उत्तर दिलं. मी करू शकते हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या मुलाला समजावून सांगा. जर या सगळ्या प्रकरणात काहीही गडबड करण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या विरुद्धही मी तक्रार करायला मागेपुढे पाहणार नाही. ते दोघेही उठून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाचा स्पष्ट भाव होता. एक शब्दही न बोलता ते निघून गेले. तेवढ्यात प्रीती खोलीतून बाहेर आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती माझ्या गळ्यात पडत म्हणाली, आई थँक्यू, तू मला वाचवलंस. मी तिला जवळ घेत म्हणाले, बाळा मी तुझी आई आहे. तुझं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. दुसऱ्याच आठवड्यात उदितने घटस्फोटाच्या कागदांवर सही केली. ना कोणतं भांडण ना कोणता वाद. त्याला माहीत होतं घटस्फोट नाही दिला तर मी पोलीस तक्रार नक्कीच करणार. घटस्फोटानंतर प्रीती काही महिने माझ्यासोबत राहिली. हळूहळू ती स्वतःला सावरू लागली. तिनं आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. काही महिन्यातच तिला प्रमोशन मिळालं. पण माझं काम अजून संपलेलं नव्हतं. माझ्या मनात सतत एक विचार येत होता, उदितला अजून शिक्षा मिळायला हवी होती. मी वकिलांना म्हणाले, उदितने ज्या लोकांकडून कर्ज घेतलं आहे त्यांना त्याने काय केलं आहे हे माहीत व्हायलाच हवं. वकिलांनी त्या सगळ्यांना संपूर्ण माहिती दिली. पुढील 2 महिन्यात उदितचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ज्यांच्याकडून त्याने कर्ज घेतलं होतं त्यांनी त्याच्यावर केसेस केल्या. कोर्टाने त्याची सगळी संपत्ती जप्त केली. त्याची रिअल इस्टेट कंपनी बंद झाली. बँकेने त्याची गाडी जप्त केली. तो ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तोही त्याला रिकामा करावा लागला. नंतर मला कळालं उदित आणि विमलाताई श्रीरामनगरमधील एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहत होते. उदित आता एका रिअल इस्टेट कंपनीत ज्युनियर एजंटमधून नोकरी करत होता. त्याचा सगळा ऐशोआराम संपून गेला होता. एके दिवशी मी बाजारात गेले असताना रस्त्याच्या कडेला उभा असलेला उदय मला दिसला. तो फारच बदललेला होता. दाढी वाढलेली, कपडे मळकट आणि डोळ्यात खोल लाज. त्याने मला पाहिलं. तो हळूच माझ्याजवळ आला आणि म्हणाला, आई मला माफ करा. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मी लोभी झालो होतो. तुम्हाला आणि प्रीतीला मी खूप त्रास दिला. मी शांतपणे म्हणाले, उदित मी तुला केव्हाच माफ केलं आहे. पण तू ज्या चुका केल्या आहेत ना त्यांची शिक्षा तुला भोगावीच लागेल. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची किंमत असते. तो उदास स्वरात म्हणाला, मला माहीत आहे. आता मी माझ्या चुकांतून शिकलो आहे. मी म्हणाले, ही चांगली गोष्ट आहे उदित. प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न कर. तो निघून गेला. त्याला अशा अवस्थेत रस्त्यावर आलेलं पाहून मला कोणताही आनंद झाला नाही. पण मनाला समाधान नक्कीच वाटलं. समाधान याचं की मी माझं आणि माझ्या मुलीचं रक्षण केलं होतं. माझ्या नवऱ्याच्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवली होती. आज प्रीती खूप आनंदी आहे. ती आयुष्यात पुढे निघून गेली. काही दिवसापासून ती एका मुलाला भेटू लागली आहे. तो इंजिनियर आहे, चांगल्या कुटुंबातून आलेला आणि प्रामाणिक आहे. मी त्याला भेटले आहे. मला तो आवडला. कदाचित प्रीतीला पुन्हा एकदा आयुष्यातला खरा आनंद मिळेल. आता माझ्या घरात मी शांतपणे निवांत जगते. बागेतील झाडांना पाणी घालते. संध्याकाळी बाल्कनीत बसून चहा पिते. कधी कधी मला वाटतं सतीशराव माझ्याजवळच बसले आहेत. मी माझ्या पैशातून एक छोटंसं ट्रस्ट सुरू केलं आहे. हा ट्रस्ट विधवा महिलांना मदत करतो. त्यांना कायदेशीर सल्ला देतो, आर्थिक आधार देतो. मला वाटतं माझ्यासारखी दुसरी कोणतीही स्त्री एकटी पडू नये. कोणत्याही महिलेला कोणत्याही लोभी नात्यापासून घाबरून जगावं लागू नये. सतीशरावांच्या मृत्यूनंतर 1 वर्ष उलटलं. तेव्हा एका सोमवारी मी पुन्हा त्या बँकेत गेले जिथे सतीशराव मागील 30 वर्ष जात होते. श्रीकांत साहेबांना भेटले आणि त्यांना सगळं काही सांगितलं. त्यांच्या डोळ्यात तीच हलकी हसरी चमक होती जी मला नेहमीच उबदार वाटायची. ते म्हणाले, सतीशरावांना तुमचा अभिमान वाटला असता जर त्यांनी आज तुम्हाला पाहिलं असतं. तुम्ही जे केलं ते त्यांनी तुमच्याकडून नेहमीच अपेक्षित केलं होतं. तुम्ही असंच खंबीर राहा. मी शांतपणे उत्तर दिलं. मी खंबीर राहू शकले कारण सतीशरावांनी नेहमी माझा विचार केला. कधीच एकटं सोडलं नाही. त्यांचा विश्वास, त्यांची काळजी, त्यांची प्रार्थना ही सगळीच ताकद मला मिळाली. श्रीकांत साहेबांनी हळूच सांगितलं, यालाच प्रेम म्हणतात. खरं प्रेम म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी स्वतःला गुंतवून ठेवणं. आजही मी प्रत्येक सोमवारी त्या बँकेत जाते जसं सतीशराव जायचे. मी बसते, थोडं शांतपणे श्वास घेते आणि मनाला वाटतं सतीशराव माझ्याजवळ आहेत. मला वाटतं ते आजही माझ्याशी बोलतात, मला मार्गदर्शन करतात, मला बळ देतात. आयुष्यात कधी कधी लढावं लागतं.
कधी आपल्या इज्जतीसाठी, कधी आपल्या हक्कासाठी आपल्याला उभं राहावं लागतं, आपल्याला आवाज उठवावा लागतो आणि आपलं अस्तित्व स्वतःच सिद्ध करावं लागतं. मी आता 57 वर्षाची आहे, पण वय फक्त एक संख्या आहे. खरी ताकद तर आत्मविश्वासात, आपल्या निर्णयात आणि आपल्या मनाच्या दृढतेत असते. जर कधी तुमच्याबरोबर कोणी अन्याय करत असेल, तुमच्या कष्टावर कोणी नजर टाकत असेल, तुमचा हक्क रौद्रपणे चालवण्याचा प्रयत्न करत असेल, तर घाबरू नका, लढा, आपला हक्क सिद्ध करा, आवाज उठवा. तुम्ही एकटे नाहीत. इज्जतीने जगणं हे प्रत्येक स्त्रीचं आणि प्रत्येक व्यक्तीचं हक्क आहे. आपली इज्जत टिकवणं हीच खरी स्वतंत्रता आहे, हेच खरं बळ आहे. आणि हे बळ आपल्याला फक्त स्वतःवर आणि आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवल्यानेच मिळतं. प्रेक्षक मित्रांनो, आजच्या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या कहाणीचा तुम्हाला खरंच काही उपयोग झाला का? ते सुद्धा सांगायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.